तेरवं कसं करायला लागते म्हणून आपली जनाबाईला समजेल बाई. आणि हे काय, हिनं एकदम सफेद साडी नेसली. सगळा आपल्या नियमाच्या बाहेर चालला ना हा मामला. समजावते तिला. बाई असं रडायचं नाही आता. आता तर लढण्याचा वखत आहे ना तू. मरणारा मेला त्यानं तर आपला जीव सोडवून घेतला, पण तुझ्या तर जीव गुंतला आहे ना त्याच्याच गुंत्यात. हे पार्वती, तू अठी असूनही हिला समजावलं नाही का काहीच? तर तेच म्हणत हाव ना मी. अजून लढाईला सुरुवातच नाही झाली आणि हिनं स्वतःच निशाण लपटला अंगभर. हो ना. अव सुशे, आता तर खऱ्या अर्थानं त्या जिंदगीत रंग भरायला सुरुवात झाली आहे. तू ह्या घरवाल्यानं खुदकुशी केली आणि तू ह्या जिंदगीत रंग भरणे सुरू झालं का नाही? या 12 दिवसात नाही पाहिले का अलगत रंग जिंदगीचे? हो पाहिले. जवळच्या लोकांच्या चेहऱ्यावरचे बी आणि मला मालूम नसलेले रंग पाहिले. मग आपण काऊन अशा सफेद साड्या घालून राहायचं? आम्ही तेरव मांडल बाई तेरव मांडल, आसवाच दान आम्ही खलबत्त्यात कांडला. आम्ही तेरव मांडल बाई तेरव मांडल, आसवाच दान आम्ही खलबत्त्यात कांडला. महादेवान केली शेती पार्वतीच त्याची सोबती, जमिनीच्या वायातीत हलाहलच सांडला. आम्ही तेरव मांडल बाई तेरव मांडल बा, तेरव मांडल बा.
अहो बेबे मन लावून अभ्यास कर चांगली. मग काय होईल माय? मग तू चांगल्या मार्काने पास होशील. मग काय होईल? चांगल्या मार्काने पास झाली की तुला चांगली नोकरी लागल आणि मेहनत केली ना तर त्याचं फळ बी चांगलं मिळते. न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. माय तू किती शिकली आहेस व? 12वी. पण हे काऊन विचारून राहील तू मला? गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? मास्तरने नाही शिकवलं शाळेत? मास्तर म्हणत होता का सफरचंद झाडावरून खाली पडते म्हणे. मास्तरचं बराबर आहे. जिमिनीत अशी ताकद असते का कोणची बी गोट खाली सोडून घेते आणि तिले वर नाही जाऊ देत. पण बाबा काऊन नाही आला अजून शेतातून? अहो बेबे शेतीची ओढ त्या बाबाले आणि शेती करूनच आपण वर वर जाणार आहोत ना. बाबा हे किती वर वर जायचं आहे. तुझा करणं जर पेलं त्याला दवाखान्यात दिला. जगाबाई जात्यात भरडाला जगाबाई जात्यात भरडाला अनघरावर बसून गुबाळ भरडाला बाई घरी गेले शेतात नाही आला पाऊस पाणी पिका गेलं धोक्यात आडीनं मारला डंका कर्जाच्या व्याजाले बाई आभाळाचे पंख जेवण रातीले कडू झाला वासा घराच्या घराभोवती बाबा झाडगात गेला. वडाच्या झाडाले व लटकला दोर वडाच्या झाडाले व लटकला दोर शेतामध्ये उभं माय झाड डेरेदार शेतामध्ये उभं माय झाड डेरेदार मातीमध्ये शक्ती ओढून घेतले कराले मातीमध्ये शक्ती ओढून घेतले कराले विकत राहून येता गळे दौड्याचा मुर्दा पडलेला आणि हिन कावळी भटकून आली गावात. पोरगा खाल्ला माहीन सटवाई आईये गेला मालेक वहिनी आणि आता त्याची माती घराच्या आधी बाहेरच्या माणसाची लाडा लागते. भाऊजी सर्वसामान्यांना किती लागत पैसे? इथलं समजा ठीक आहे पाहून घे तुम्ही. गाव बी आता गावासारखं नाही राहिलं. इथला जीव गेला मालेकराचा पण कोणीच नाही आलं भेटाले. आता येतील. बलवाली गेली होती का सारे या आम्हाला दुःख झालं तर समजावं आम्हाला. बलवाली गेली माहितीची सोय करायला गेली होती. कुड्या ठेवल्या सावकाराकडं आणि 3,500 रुपये आणले. लोक या जास्तसाठी येत नव्हते का पैसे मागू माहितीसाठी म्हणून. आता सावकाराकडे जाऊन आलेली दिसली तो सोयऱ्या मामीन विचारलं सावकाराकडे गेलतीस काय म्हणून. आता सोय झालेली समजली असन गावाले. आता येतील सारेच. बाकी समजा सांभाळ नव्हते सगळ्याच्यानं फक्त पैशाच नाही सांभाळत कोणाच्यानं. आम्ही झाले सारे
गेल्या महिन्यात चौदाऱ्याच्या दिनकरनं आत्महत्या केली ती. आपण घरातच बसलो होतो ना. बाई कसं झालं मा तू काय काही आणणार आहे व गव्हाची मन थांबले, विचार दिराले, मधुकरले विचार, चिरफाड माया लेकराच्या देहाची झाली गव्हाची चिरफाड. अरे देवा. सावजीचा फोन आलता. तहसीलदार येतवरी दवाखान्यातून लाच उचलाची नाही म्हणत होते म्हणे भाऊ. आता मेल्यावर काय लिहायची बाई जीवाची येले. तू दीर जे का करत हाय ते बराबरच हाय. भाऊ संग संबंध होते म्हणून भाऊ धावले. झडपीवाला माणूस तो, पण मधुकरच्या संबंध पायी धावला. पण आता त्याच्याशिवाय पैसे बी नाही भेटणार ना कर्ज बी नाही माफ होणार. मधुकर कालच म्हणे दादा तर गेला जीवानं, पण आता कर्ज बी फेडू आणि कर्ज शेतकरी. हो भाऊ ना आपल्या गावात अशी लय जणांना पैसे भेटून दिले हाय. आपला तर जीव गेला ना जीवानं. बाबा कुठं गेला मातीनं ओढला त्याले गुरुत्वाकर्षण शक्ती. मातीचा माणूस बाय कसा मातीने ओढला. मातीचा माणूस बाय कसा मातीने ओढला. आभाळ सांडला, आभाळ सांडला, आभाळ सांडलं व देव म्हणलं मा. आम्ही देव म्हणलं बाई, देव म्हणलं व देव म्हणलं मा. कुठे चालले तशी लिह. तठी जबानी द्यायची आणि कर्जाची कागदपत्र बी दाखवायचे आहेत. धीर आहे ना तू हा करते ना ठो. मर द्यायचे का मर द्यायलेच करू द्यायचे. सही तर मलाच करायला लागल ना. आता का जमीन त्या नावावर करून घेता का? माझ्या नावाचा धनीच नाही राहिला आता. म्हणून म्हणून तर घर जमीन पाहिजे ना तुले. त्याच्यासाठी तर खटपटी सुरू आहे व तुया. आणि ते सरकारी बाबू काही बाई ठरवते. तू नाही जायचं कुठेच. नवरा गेला 4 दिवस नाही झाले
आणि चालली बाहेर. काल मजुरीला गेलीच होती ना. बाप्पा कामाचीच तशी आहे. आणि भाऊजीच तर म्हणे जास लागते म्हणून. आऊत पाड्या. वहिनी मधुकर का होय रे हे? हो यायला नाही आला ना. जेवढ्या लवकर करून टाकलं तेवढं बरं राहील. 7-12 कुरा कर लागन अन का आता का 7-12 हिच्या नावावर करायचं? हिच्या नावावर? मी ऐकलं ना हे लोक आलते तवा. दम धरणं जरासा. का दम धर म्हणतं बाबा? आपल्या घरचे आवाज साऱ्या गावात जाते. हा जाऊ दे जाते तर. मला इथलंच म्हणायचं आहे का कर्ज गेलं पाहिजे डोक्यावरून आणि पैसे बी भेटले पाहिजे. हो पोटचा लेक गेला माया. 9 महिने पोटात वागवला जीव. काय समजते का दुःख राहते तर. मी इले कवाची ठेस म्हणत हा का पैसे येणार हाय तर गाव जाऊन द्या लागल. तेरव करा लागल. त्याच्या आत्म्याला शांती तर भेटली पाहिजे का नाही. बोलत नाही हे करलेले नाही चुकत. हिचाच नाही तो पैसा. जीव माया लेकाचा गेला. या घराण्याच्या दिव्याचा घात झाला. पैसा कोणाचा आणि कसा तो बादमध्ये पाहू. आतापासून खर्च करून टाकायचा का? रात्रीले आला होता माझ्या स्वप्नात तो. म्हणे माय अजून काही तडफडत हाव मी. माया सुधाकर माया सुधाकर माया सुधाकर माया सुधाकर माया सुधाकर. त्या तिला काही बामगिम लावाले. बिनकामाची फडफड करत राहते बुढी. कायले तरी वर्ण मागते काय माहित. हे काही नाही. येणार आहे पैसा घ्या आता कोणाकडून. आणि ते बराबरच झालं पाहिजे. अव तर उदाहरण तिने द्यायचे कसे? पैसे आपल्या नावांना येणार आहे. आपल्या नवऱ्यासाठी नाही खर्च करणार का हे? बँकेचं बुक तर तुझ्याकडेच आहे ना. हाय पावत्या सोया बिया नाही घेऊन ठेवता खिचा. हो बुढीले लय समजायला लागलं वाटते. बुडीले लाय समजा. पाहू मग का करायचं ते. आता जाऊन तर येऊ दे. चला वहिनी. जा बाप्पा करा काय तसे माय कोण ऐकून राहिलं इथं. ऐकणेवाला होता तो तर गेला. नशिबाचा खेळ खेळ असा खेळते सगळी. नशिबाचा खेळ खेळ
पाहिजे पैसे बी आणि धडाक्याचं तेल बी. पण ते नाही होणार आता. बाप्पा आपण हाव ना सर्वजणी पांढऱ्या कपाळाचं. म्हणून तर सुटली मी. एकदम अशी म्हण नको, सुटली नाही. आता तर सुरुवात झाली आहे. धीर आहे ना तू? नाही भाऊजी चांगले आहेत. लक्ष्मण अव या जनाबाईनं दुनिया पाहिली हाय. आजकालचे लक्ष्मण एकली वहिनी पाहून लक्ष्मण रेषा काढते. एकीले कोणी बाई पाचवाले येऊ नये ना त्याच्यासाठी. तिनं बाहेर जायचं नाही आणि बाहेरच्यानं अंदर यायचं नाही. आणि हा करल तिचा घास. विश्वास नाही बसत ना? नाही. पण त्या देखील अनुभव आहे. मी का म्हणतो ऐका ठाव का आहे का पाठीसंग बोलण्याचा सराव नाही आम्हाला. आणि आपल्या माणसाशी बोलताना किमान त्याचा चेहरा तर दिसाव ना. समजते मले. समजते समजते मग महा मन समजते तर समजून वाग ना तशी सुद्याबाई वाणी. समजूनच वागत हाव. जशी वागायला पाहिजे तशीच वागत हाव. सुधीबाई हाव ना मी. तुम्हाला समजायला नाही पाहिजे का? समजलं मले. जेव्हा बाईचं नाही असते तेव्हाच तिचं हो असते. लेकरा बाळाची ठेवा काय दादारा काय होय रे हे? का झालं रे? अरे हिले सांग ना, जाय म्हणा आपल्या माहेरी. नवऱ्याच्या मरणाचा पैसा तिचा तिलेच पाहिजे होता ना. हा. घेतला ना कायद्यानं. हा. आता घरात ठेवली तर घरावर बी दावा ठोकण ना ते. काढली ना तिले बाहेर. हे का बाहेर काढणं होय का? माझ्या नवऱ्याच्या वाटणीच्या खोलीतून काढून ती आठी गोठ्यातच आणून ठेवली ना. हे बी जागा आमचीच होय ना. आमची. मग मी कोण वय? हे कोण वय? अरे पाय कशी बोलत आहे फुटाने फुटल्या आणि तडा तडा. तू बाजार कशी हाय पहिल्यापासून. तो शेतात गेल्यावर कोणापासून करून घेतली कोण जाणे. आमच्या घराण्यात पहिले पोरगात झालाय. तुलेच काऊन लेक झाली वा? हा आणि तशी बी लेक दुसऱ्याचीच असते. आमच्या वंशात दिवा तर नव्हेच ना. दादाराव असा काय पाहत बसला. काढीला घराच्या बाहेर. करतो ना मी, आत्ताच्या बरोबर आत्ता करतो. काढ. तू बराबर करणं समजलं हाय मले. हे असे झंझट नकोच आपल्याला. हिले काढ घराच्या बाहेर. काढ. हिले काढ घराच्या बाहेर. काढ हिले. पाहतो ना, पाहतो कसे काढतो मला घराच्या बाहेर ते. एकली का बाई जशी लोण्याचा बगोळा, लोण्याचा बगोळा बाई सारा ग बगोळा, सारा ग बगोळा बाई सारा ग बगोळा. माणसाचा डोळा जसा माजराचा डोळा, राडमुंड गिळायला झाला कसा गोळा, झाला कसा गोळा बाई झाला कसा गोळा. कोण आहे घरी? कोण हाय? बाई मीच आहे रमेश. अरे रमेश भाऊजी एकदम आता बाप्पा दादा रास्त म्हणला तुम्हीच मला बोलावलं म्हणून. तरी बी मी म्हणलं का सकाळी येतो हिले बी घेऊन येतो संग. हे बी म्हणत होती का लय दिवस झाले रेखा ताईले भेटलीच नाही. ठीक आहे. जा मग आता. आणि हो त्या दादा
तोंडाने सांगा राजा, तोंड काळा केलं आमच्या सुनीनं. नवरा गेल्यावर सालभर नाही राहिलं तिने. कोण होय तर काढ पडतो बाहेर. बहीण माय. बाप्पा, रमेश. ओ माय, बाहेरचा माणूस न रे तू हिच्या. यानंच लग्न जुळवलं होतं. भावासारखा ना रे तू. भावासारखा ना, पण भाऊ तर नाही ना. हात नाही लावायचा अंगाले. करणी करून मुजोरी तो पाहिजे. घेऊन जाईल आपल्या घरी. याच्यासाठी हा तमाशा केला येईन दादाराव. तोच निरोप दिला मले रेखाताईनं बोलावण्याचा. तरी बी म्या म्हणलं सकाळी येतो. नाही, आत्ताच बोलावले म्हणे. ह्या बहाना याचा. हाय काय सबूत ते आकडा? हा, मी हाव ना सबूत. मी ऐकलं ना तू नाही याले सांगत असताना. आणि तरी बी हा म्हणे आता रात पडत चालली, आता नाही येत. पण तूच म्हणे का नाही आत्ताच बोलवलं. अरे बापा बापा बापा, हे तर माझ्या ध्यानातच नव्हतं आलं का तू बी येताना हिच्याकडे कवा कवा म्हणून. येते कवा. माणसातून गेले रे तुम्ही. इले घराबाहेर काढायचा डावा नाही यायचा. चल त्यांच्याकडून जाऊ. तितकंच नाही दादाराव, आता बोलू का सारा? सबूत आहे माझ्याकडे. हिच्या पायी सारा घराचा तमाशा झाला आहे. बाहेरचे लोक घरात घुसायला लागले. बाहेरचे लोक घरात घुसा लागले. आमच्या घरचा मामला आहे. आमच्या घरचा मामला आहे. आमचा आम्ही पाहून घेऊ. आमचा आम्ही पाहून घेऊ. गावाचा मामला नाही हा. गावाचा मामला नाही. असं अंगावर आलं तर आता गावाचा मामला नाही. आणि मग तुम्हीच तो ओरडू ओरडू गाव जमा केला. आमचं मंडळ हाय. आता सांगून ठेवतो, हिला घराबाहेर नाही काढायचं. नाही तर चांगलं नाही म्हणाल. चाल मग घरी जा. डोक्यावर एकमेकी धरू बसावं. डोक्यावर एकमेकी धरू बसावं. आपणच होऊ आता आपुली माऊली. गावगाडा अंगावरून जाऊ नाही देऊ. जीवावर उठले तर त्याले नाही भिऊ. नाठाळांची माथ्यावर काठी मारू बाई. नाठाळांची माथ्यावर काठी मारू बाई. साऱ्या लेकी होवाना शिवबाची आई. बाई समजा सोडून येते काय ले? नवऱ्याच्या मांग त्याच्या घरात सारच तर बदलते ना तिचं. कुळाचं नाव, कुळाचं दैवत, माय बाप नाव घर आणि बापाच्या ठिकाणी नवऱ्याचं नाव येते.
नवरा तर तिचं तिच्या माय बापानं ठेवलेलं नाव ही बदलून टाकते. स्वतःच काहीच राहत नाही तिले. अनादी जिंदगी झाल्यावर सारं अचानक कसं बदलून जाते. एखाद्या मर्दाचं असं नाव बदलून टाकलं आणि सारच बदलून टाकलं आणि म्हणलं त्याला एका आता जगून दाखव. तसे म्हण का त्याला? मी कविता कडू होती. 18 वर्ष वयाची होतवर हेच नव्हतं मग. माय बाप गाव समजा बदल. आणि मग मी रेखा दिनकर चौधरी झाली. दिनकर चौधरीने समजा दिनकर कडून महागावी यायला लागलं असतं तर थोडा धक्का सहन नाही झाला आणि खुदकुशी तर करून घेतली त्यानं. हे असे प्रसंग येतेच आपल्या जिंदगीत. एकदा नवरा गेला का साऱ्या गावाला थे बाई संधी वाटते, धन वाटते. जुन्या काळापासून गोधन आणि स्त्री पण धनच वाटत आली हाय ना. लढू नको माय, लढू नको. अव तू या आसवाईची भाषा फक्त आपणच समजू शकतो. एकदा लग्न झालं विधवा होते ते. आपल्या कपाळावर आलेलं हे विधवापण असं निसर्गाच्या नियमानं आलेलं नाही. सटवाईनं नाही लिहिलं हे विधवापण आपल्या कपाळावर. जग राहाटीनं लादल्या गेला आहे. नैसर्गिक नाही हे दुःख. व्यवस्थेनं आपल्या नवऱ्याचा बळी घेतला आहे आणि तो तर मेला. पण आपले जिंकण्याचे कोणी विचारही नाही करत. विधवा आपण नाही, समाज झालाय. मा बाप म्हणे माई सोन्यासारखे लेक शेतकऱ्याच्या घरी नाही देणार. तेव्हा माई माय म्हणाची हे बरं आहे तुमचं. तुमची लेक तुम्ही कास्तकाराला नाही देणार. आणि हाच विचार माह्या मायबापानं केला असता तर तवाची गोट अलग होती ना आमची आस्कारलेली कास्तकारी होती. हो, या घरात आल्यापासून बिना कर्जाचा हंगाम नाही केला एकही. आणि आस्कारलेली कास्तकारी म्हणून अव आपली लेक 10वी चांगली पास झाली. 12 झाल्यावर मास्तरीन करायचंय तिले. आणि सुद्यापुरी कोण देते व कास्तकाराले? आणि नोकरी करण्याला ना जर हुंडा मागितला तर काय करणार तुम्ही? यंदाचा हंगाम चांगलाच जाणार आहे. अखेर 2 हंगाम असेच गेले का मग मी नाही पाहत मांग. इथली शिकली मास्तरीन होणारी पोरगी पाहून कोण मागते हुंडा? हंगाम काहीच चांगला जात नाही ना शेतकऱ्याचा. बापाने आत्महत्या केली. मी 12वीला होती तर सांच्याले शेतीहून फेरफटका मारून येतो म्हणला आणि मांग भाऊन कधीच पाहिलं नाही त्यानं. 10 एकर शेतीवाला म्हणून या गिरी दिली त्या मायनं तुले. आणि त्याच्यासाठी 2 एकर शेतीही मोडली. कास्तकाराच्या नशिबी हेच. माल कमी भावात का आणि पुरी मरणाऱ्याच्या गळ्यात बांधा. बापही कर्जात जाते आणि नवरा व्याजाच्या भीतीनं मरते. म्हणजे आपलं कपाळ पांढरच. माहेर विधवा आणि सासरही रांडवाच. आम्ही दयातो दयातो आयुष्याचं गाणं. आम्ही दयातो दयातो आयुष्याचं गाणं. शंकराचा साजचा पार भतीच्या रूपान महादेवाच्या संगतीत पार
मी का म्हणतो या घरात तर काही किंमतच नाही मला. आल्यापासून अशी मुसकट दाबीच आहे. ऐकता का काही? हो समजलं मला तुला का मनाचं आहे तर. बाप्पा मी काही बोलली बी नाही आणि तुम्हाला समजलं बी. हो 8 एक दिवस झाले ना तू न बोलता जे काही सांगत आहे हे न समजण्यात का मिळणार मी. समजलं तर मग करा ना काही. आता तर तुमची माय बी घरात नाही म्हणून मला इतकं बोलता बी येऊन राहिलं. बाप्पा माई जसं तुझ्या तोंडात दाबून ठेवते. आव मी का बोलतो हे त्याला समजणार आहे का? ताईचा सासरकून आला का काही निरव? त्याच्याशी तुला काय करायला लागते हा. तिच्या नवऱ्यानं खुदकुशी केली. इथं सांगून बसवा सारे. दुःखात आहे ते जरा न्यू ते मग जाईन आपल्या घरी. आणि तसं बी या घरावर तिचा बी अधिकार आहे. असं आता घरावरच्या अधिकाराला आली आहे का गोट? ठीक आहे ठेवून घ्या आपल्या बहिणीले आणि तिच्या लेकीले. पोसा त्याइलेच करा संसार त्याच्या संगा. मी आपल्या पोरेल घेऊन जाते आपल्या माहेरी. बाप्पा तू या भाऊ तर तुला ठेवूनच घेणार आहे आणि तू वहिनी तू गेल्यावर तुला मिठीच मारणार आहे जशी. मी बी तर तेच म्हणत हाव ना. तू तर सरळ तिला घराच्या बाहेर काढायला लागली. मी काही त्याची दुश्मन नाही. त्या इकडेच राहिल्या. त्याच्या सासरच्या लोकांचं काही फावणार आहे का? आणि जसा त्याचा या घरावर अधिकार आहे तसा त्या घरावर बी आहेच ना. मी का म्हणतो त्या जिंदगीभर इकडेच राहिल्या तर मा काही बिघडणार नाही. उलट कामात मदतच होते ना. आपलं बी काही बरं चाललंय का व? आता लेक छात्या मांड्या झाली. लोक म्हणायला लागले ना लेकीच्या लग्नाची चिंता नाही का तुम्हाला? तू म्हणतो हे बी खरंच आहे. पण आता त्याचा आपल्या नवऱ्याच्या जमिनीवर अधिकार आहेच ना. पण ते घराबाहेर काढायच्या माग लागलाय. पाहतो मी कसं न का करायचं ते. मामीजी बाहेर गेले आहेत तरी का करायचं करून घ्या. नाही म्हणजे किमान ताईशी तर बोलून घ्या. का म्हणता आला का काही सासरकडून निरोप? तुले तर मालूमच आहे ना सारं. आणि अचानक सासरवरून काही निरोप आला का असं का विचारून आला तू? आपलं सहजच. अरे बापरे. नाही आता तू वहिनी संग बोलत होता ना. तर तुले का म्हणायचं आहे? तिनं भरवलं महामनात. आवा थे का तू दुश्मन होय. पण व्यवहाराचा काही विचार करा लागेल का नाही करा लागेल हा. दाजीनं केली खुदकुशी पर त्याच्या जमिनीच्या वाट्यावर तू अधिकार हाय का नाही हाय हा. तसं बी तू त्याचाच वंश वाढवत आहे ना पोटात. हे त्याला मालूम होतं येईले मालूम नाही आहे. मला दिवस गेले तर मला वाटते बा का आपण चान्स घ्यायला नाही पाहिजे. आता तू या लग्नासाठी त्यानं जे म्हणलं ते केलंस ना आपण. तू या लग्नासाठी बाबानं 2 एकर वावर बी विकलं. हात डोक्यावर कर्ज आहे. आमचंच आम्हाला सावरत नाही. वरून आता कविता हे बी लग्नाच्या वयाची झाली. उरलेल्या 4 एकरापैकी 2 एकर तिच्या लग्नासाठी इका लागन का नाही इका लागन हा. आलं बाई ध्यानात. जातो मी वापस. तशी राहिले आलीच नाही.
4 चैना गाडी फाट्यावरून. तू एकदम असे टोकाला काय जाता? तुला आत्ता जा असं म्हणलं का मी? अन जा असं बी म्हणत नाही. नाही तर तू नाही सांगत मी. माझ्याजवळ काहीच. तिकूनच निरोप आलता असंच सांगतो. आणि मला काही बी नको तुमच्यातलं. अडकीत जाऊ खिडकीत होते गोटे रंडकीच्या नशिबाले बाभरीचे काटे अडकीत जाऊ खिडकीत होते गोटे रंडकीच्या नशिबाले बाई, बाभरीचे सांभाळून जाता बरोबर. काटे, बाभरीचे काटे जसे नशिबाचा वास पाठीवर घेना ओझ तरी बाई हास पाठीवर घेना ओझ नको ना दादा, राहू दे. हाय तिकीट इले. हा हो, नुसती तिकीटीलच नाही राहू खरं दे. माय मी पाहून घे. आणि मला माहित आहे तुम्ही हे मागून आणले हातूच नाही कुणकुण तरी. झाली आपली जिंदगीच हराम झाली आहे. पाठच्या बहिणीला बी आधार नाही देऊ शकत. तरी बी तू येत जा. बाहेर आहे तू. भाऊ हाऊ मी तू आ. आम्ही कास्तकाराच्या पोरी महानसाठी सासरी नांदतो. खर्चाचा मामला असतेच हमेशा. तसं नसते ना. किती शिकली आहेस तू? 12वी झाली. मग लग्न झालं आणि मग सारंच खतम झालं. पैसे नसलेल्या कास्तकाराचे लेकीले कास्तकारासंगच लग्न करायला लागते. आणि मग तो आत्महत्या करतेच. चांगल्या घरच्या दिसता नाही, नाही म्हणजे नौकरकीच्या घरच्या. माझा बाप पण कास्तकारच आहे. मग तरी तुम्ही लग्न नाही केलं? होईन ना. काय काय करायची? तुझ्यासारखंच 19 वर्षी माझं जुळलं होतं. 12वी झाल्यावर बाप म्हणे अखिल शिकायचं सण तर नवऱ्याकडे जाऊन शिक. पोरगा बापूसाहेबाच्या कॉलेजवर क्लर्क होता. मग लग्न? एक अलगच हिशोब लावला मी. जा ना तू. गाडी आली का जातो ना मी. कविताला देविका दोघीच घरी असतील एकट्या. हाव तू बी तर जातो एकटी. ना मी. तशी मी माई लढाई मलाच लढा लागन आता. अशी काऊन बोलतो? सारं काही मोडल्यावानी. का राहिलं मोडाचं? राहिलंच का मग आता? का नाही राहिलं? हा सारा तपासाच्या तसंच आहे. जातो. गाडी आली का जातो मी. ताई, आई कवा येईल? आई कवा येईल? आजीले आजच जायचं होतं का मामाच्या गावले? हे तू कितीदा तरी विचारलं हाय सातावर. लयच बोर करतो बा तू घरात कुणी नसलं का. मग मी का करू? तुला तर माहित आहे ना माझं मन नाही रमत. आणि तू तर नुसती तुझ्या मोबाईल मध्येच राहतं ना. हो, तोच दिसते ना आता. 12वी पास झाली तर मामानं दिला, बाबानं नाही दिला. मामानं बी त्याचा सेकंड हँड ढबऱ्या टाकून दिलेला दिला. आणि तो बी कवा कवाच चालते. मोबाईल चालू असला तर तू मात्र बंद असते. जास्तच तोंड चालतं हो देवी तुझं. आणि मग तुझे हात चालतात ना. कवा मारलं मी? नाही, मोबाईलवर म्हणून राहिलं. पाय अखीने घर बांधलं मी. किती खेळत राहतो. मग मी का करू? तुला तर म्हणलं का आपण घर घर खेळू म्हणून. नाही म्हणतो तू आजकाल. लहान राहिलो का आपण घर घर खेळाले? तू झाली असं मोठी. तू नाही झाली का? पाळी आली ना तुझी बी. तू लयच मोठी झाली ना.
परवाच्या दिवशी आई आणि बाबा म्हणत होते की आता कवितेच्या लग्नाचं पाहा लागते म्हणून. मोठ्याच्या गोटी कायले ऐकता वास्या? तिथली मोठी झाली मी. तरी मी घर घर खेळू म्हणे. बेअकली मग जिंदगीभर थेच तर खेळ खेळायचे ना आपल्याला. तेच तर म्हणून राहिली ना, जे आपल्याला जिंदगीभर करायचं आहे त्याची प्रॅक्टिस आतापासून करायला लागेल का नाही? आणि मग एकदम असं अंगावर आलं का पेलत नाही मग आपल्याला. त्या दिवशी आजी बी म्हणत होती आईले का आता कविताले बी कामाधामाची सवय लाव म्हणून म्हणलं खेळू आपण घर घर. म्हणजे काय करायचं? म्हणजे मी बनतो नवरा ना तू बन बायको. हा आता असं समज का मी आलो शेतामधून. शेतकरी नवरा काऊन करीन मग मी? काऊन तुले का साहेब पाहिजे का? हे एकदम साहेब नाही, पण माहिती मैत्रीण नाही का माधुरी, तिला कसा भेटला कॉन्स्टेबल तसाच मला बी. लय हाय व तू. सपन पाहून कोणाचे पाहिजे? तो पोलीस शिपायाचे. पुढे बोलणार होती ना मी, पटर पटर करते बेटी. तसा मला बी भेटन म्हणलं मास्तर पंचायत समितीतला बाबू. पंचायत समितीतला बाबू सोप्पा आहे का ते बाबू? काऊन दिसाले का वाईट हो का म्या? तू तर कटरीना कॅफ आहे व. पण हे बाबू मास्तर पटवारी यायचे रेट दन्न राहतेत ना. मग मी का पुरणार नाही म्हणतो. बरं समजा तुम्हाला नवरा हाय आणि ऑफिसातून आला. हा कवी, अगे कवी आले. पाणी आणतेस का? हो हो. आओ आओ, मी काय म्हणते, उद्या तुमचं ATM कार्ड घरी ठेवून जाल का? नाही, दिवाळी आली आहे ना जवळ, थोडी खरेदी करायची होती. अगं थांब ना जराशी, सोयाबीनले भाव येऊ दे मग आणतो ना तुझ्यासाठी साडी. बेअक्कल आहेस तू. अहो, पंचायत समितीतला बाबू आहेस ना. आणि शुद्धीत बोल. आणि हे म्हणतात सोयाबीन कुठून आणलं? हलकट आदती ना आपल्याला. गुहारी जिंदगी आपली. दर साल बाबा असेच म्हणते का सोयाबीनले भावाला का बस सोन्याच्या पाटल्याच तू. पण कथाल्याच्या वाळ्या भिण्यावत ना. बरं जाऊ बनतो मी पुन्हा बाबा. हा तर काय घ्यायचंय आमच्या लाडकीला? त्या रमणीकराच्या दुकानात जाशील आणि माझं नाव सांगशील, मी पेमेंट करू. अहो नाही, मला आणखीन काय घ्यायचंय द्या ना, मी पैसे नाही उधळणार काही. असं अय्या, सासूबाई येतील ना इतक्या. अरे बापरे, चहा मांडलाय मी गॅसवर. माझ्या काही हा. आई आणि आजी कुठं गेल्या? आली पुन्हा आपल्या पदावर. आपल्या पदावर नाही, मला माहित आहे ते कुठं गेल्या म्हणून. त्या मंगला जीजीच्या नलिनीताईनं आत्महत्या केली होती ना परवाच्या दिवशी, तर त्याइलेच भेटायला गेले आहे ते. तर माहित आहे ना मला. तर माहित आहे ना. सांगण्याचं कारण फक्त एवढंच का तिनं आत्महत्या काम केली असन, हे बी माहित आहे ना. नाही, मला तुला दुखवायचं नाही आहे, पण ताई आपण जितके काही सपन पाहतो ना तितके काहीच नसते आपल्याकडून. सपन बी फुकटात नाही पाहते, त्याच्यासाठी बी किंमत मोजाच लागते. पंचायत समितीतला बाबू पाहिजे ना तुला नवरा म्हणून, त्याचा रेट लय मोठा राहते. आणि आपल्या बाबाकडं फक्त 4 एकर जमीन आहे. 2 एकर माया लग्नासाठी आणि 2 एकर तुझ्या लग्नासाठी एकाची. त्याच्याच पायी नलिनीताईनं आत्महत्या केली ना. पेपरात आलं होत.
तिनं चिठ्ठी लिहून ठेवली होती तिच्या बाबासाठी. बाबा, आता माझ्या लग्नासाठी चिंता करू नका, मी जात आहे. जमीन विकू नका, लहानाला शिकवा, तुमच्या म्हातारपणाची सोय ठेवा. पोरगी काय परक्याचं धन असतं. आम्ही कास्तकाराच्या पोरी वरच्याच धन असतो. मग का करायचं म्या? सपन नाही पाहायचे का? डोळ्यात भराटीतल्या काटावानी सलती असे सपन काऊन पाहायचे? पाहायचे, पण आपल्या अवकातीतलेच पाहायचे ना. किती मोठे झाल्यावानी बोलता बा तू. पण आपण सपन नाही पाहायचे तर मग का? आपणही 2-3 एकर कोरडवाहू वाला संगच लगीन करायचं ना. एकटं एकटं वाटते, एकटं एकटं. आत्या होती तर सोबत होती, बरं वाटे. आत्या आली काऊन आणि गेली काऊन? आपण शेतकऱ्याच्या पोरी, घरच्या न घाटच्या. नवरा मेला तर आत्या माहेर आली. आली नाही, हाकललं तिला सासरवाल्यानं माहेरी. हा ना, माहेरच्यांना हाकललं सासरी. तिच्या वाटची 2 एकर जमीन म्हणे आपल्या आबानं तिच्या लग्नासाठी विकली होती. आता तिचा वाटा नाही राहिला. त्या दिवशी बाबा बी म्हणत होते का आता कवितासाठी बी जमीन विकायला लागते म्हणून. मग तू बी येशील अशी उद्या? आत्यावानी. पण तुले पाठचा भाऊ बी तर नाही ना हाकलून द्यासाठी. लोड शेडिंगच असते ना. लोड कायले घेतं? बिलच नाही भरलं तर लाईन कुठून येईल? जाऊ दे, मी दिवाबत्ती करते. मी किती बी मोठी झाली ना तरी बी मला भीती वाटते, एकटं वाटते. अरे माहित आहे मला काऊन ओरडते ते नागीची. एकदा आपण आत्ताच त्या आत्याच्या गोठी केल्या आणि आता अशी बोंबलून राहिली. घरात सारे असले ना तरी बी मला भीती वाटते, एकटं वाटते. नवरा मेला तिचा, तुरटीची गंजी रचून त्यात उडी मारून मेला तो. आणि पोरानं गळफास लावून घेतला. आणि हे अशी तिला सर्वीकडे सरपच दिसते. जाऊ दे, जास्त आवाजाची सोबत असते ना आपल्याला. चाल, मी दिवा लावते. ताई, तू लग्न केलंच पाहिजे का? शिकू नाही शकत का? 12वी मध्ये तर चांगले पर्सेंटेज होते ना तुले. नर्स हो, टेलिफोन ऑपरेटर हो. बाबा, आणि खास करू नाही करू देईन का मला हे? नवऱ्याकडं जाय न का करायचं आहे ते कर, असंच म्हणन का नाही? कुठं निघाल्या राणी सरकार? तहसीलीत काम आहे आणि तेरव्याले सावकाराकडून घेतलेल्या पैशाचं व्याज बी द्यायचं आहे. भेटणारच आहे ना सरकारकडून. लाख दोन लाख लेख महाग येईल तू. कुसमाई सुनी झाली आणि पैसा तुले 30,000 गेलेस ना तेरव्यात. अब नवरा होता तू आत हो. कपडाचं कुकू होतं ना
कार्यकर्ता बी हाय का हो संग समाज सेवक अन का ग दोघच जण चालले का हाय बी कोणी संग सोयरा मामेची पोरगी आहे सोबत. तुमच्यात तिची अडचण नाही होणार का? तोंड सांभाळून बोला ना. शेतकऱ्यासाठी काम करणार भाऊ आहेत ते. सून आहो तुमची. आमच्या रक्तात नाही असं काही. आता कोण पाहिलं तुमच्या अवलादीवाणी नाही ना. लग्न करून आल्या घरात तर सख्या चुलत बहिणी सांग तुमचा लेक. तोंड सांभाळ फाटक्या तोंडात बोल नको. काहून? खरं बोललं तर झोमलं का? ह्या लपड्या पाहिजे तर. तोंड सांभाळ कुत्रे. म्हणून करणी करून मारलं तू न त्याले आणि आता त्याचा मरणाचा पैसा सरकारकडून घेताय. माधव ए माधव का झालं माय काय लेकाला करताय? अरे पहिलं हे रांड वाटतं ते बोल राहील ना आणि तू निस्ता घरातच बसून आहेस. वहिनी सांगून ठेवतो या घरात राहायचं सांग सुधाने राहायचं. असं बोलून का होते तुझा भाऊ घेऊन आला होता ना तवाच नव्हतं घ्यायचं घरात. आवाज सोय होते म्हणून. हो तुही बायको गेली बाणपणाले आणि आता तूही सोय पाय. आवाज तुही सोय होते म्हणून घरकामात. हे करणी करते हो का? करना की करना की परवा इथं घरची कोंबडी मारली ना करणी ना रगत भरला दीपू भाऊच्या खाली ठेवला होता ना. बाय बाय वांगत तोड गेली. एक एक करून सारेली मारणार आहे. नवरा मारला मी महा अशी आत्ताच सांगत येत नाही. करणी करते रात्रीची भोंगळीहून हातभरची बार करते ना. म्या पाहिलं हिचं लावणी रूप आता मा टोटका केलं ना. बाप्पा बाप्पा इले मारुतीच्या पायरावर नेऊन इच्छा अंगातले कपडे काढून आता तिच्या अंगावर गोमित्र टाकाच लागतो. पकडा ना हिले. परवा तुमची बकरी कशी मेली व अचानक. ध्यानातच नाही आलं. पकडा ना हिले. सोडा मला. मी नाही राहिलं तशी. गावागाड्यामध्ये इसा काढू काढू वाटा माझ. गावागाड्यामध्ये इसा काढू काढू वाटा माझ. पेशीवर टांगू वाटा इची सारी लाज. पेशीवर टांगू वाटा इची सारी लाज. डोईवर चढवूया आकृताचा साज. उलटणी उलटेची उलटणी उलटेची निघू दे बरं. अजिबात हात लावायचा नाही यांना. सोडा. तू कोण रीचा? मी कोणी नाही पण तुम्ही तर फासरे आहात ना. भावसून आहे ना तुमची ती. पोटूशी आहे माहिती आहे ना तरी नसते मागण्या करता. महालेकराचं नाही पण हिला आणलं बाहेरून. 4-5 महिने झाले तर त्याला मालूम होतं. पकडा ना हिले. काढा तिचे कपडे आणि फिरवा गाव कसं तू. अजिबात हात लावायचा नाही त्यांना. मी पोलिसांना फोन केला होय. जमादार आले वाटते आणि तशी बी हिची सासू कदागड बाई आहे बदमाश बाई आहे. आपल्याला काय यायचं चला आपापल्या घरी. सासू ही बदमाश आहे का पण? बापही नाही आला हानले काही हाहून जात आहे की कुठं बी हान हे बी कोणाची वाट पाहत आहे व तुझ्या सासूची? नाही संदीप नाही आला ना अजून. आता
रे आणि त्याच्या बापाची बी संदीपली घेऊन तुझी सासू आत्याबाईकडे जाणार होती. रात्रीला आली तर आली, नाही आली तर नाही आली. वाट पाहू नको म्हणून सांगलं होतं मला, पण ह्याच विसरलो तुला सांगायचं. आणि तुम्ही मी चाललो आपल्या शेताकडे. डुकराचा लय त्रास आहे. याच्यावर नांगर फिरवलं यानं या पायी. भाजीपाला लावला मी माया हिमतीवर. यानं तर हिंमत हारलीस ना. दे मले भाकर बांधून दे. बाटल की दिल्ली का अन हो बॅटरी बी आणजो. थांब गाडी घेऊ दे मला. अरे हो जागलेले वावरातच थांबून जाईन. वाट पाहिजे नको भाई. मामाजी हो हे दिसले तर सांगा ना, वाट पाहत आहे मग. हो सांगतो. तिघात राहते कुठे बी. सालबाई ताट पाणी करून ठेवतो. आल्या आल्या भाकर नाही पडली ताटात तर भडकन बुवा. मामा भाऊजी, हो मामा भाऊजी, का झालं असे म्हणते? गोल्याचा बाप लस पिऊन आला. सारा तमाशा लावला घरात. समजावायला गेलं का उरावरच येते. हा वो साऱ्याच्या घरी हा तमाशा आहे. हे बी तर नाही आली अजून. असे येते तर देव जाणे. कर्ज आहे उरावर म्हणून का दारू पिऊन घर डोक्यावर घ्यायचं का? बाप घरी आला का लेकरं थरथर कापते. हा वो या बोंडळीनं तर साऱ्या शेतकऱ्याचं नुकसान केलं आहे. सरकारनं बी नांगर फिरवलंय शेतकऱ्याच्या उरावर. कायचं सरकार हो? हा त्या सरकारले जाहिरातीपासून फुरसत भेटन तवा ना. हा? म्हणजे त्या लेकराबाळाचं वाडीतच काढलं ना शेतीयानं शेतकऱ्याले. हा वो जगते मात्र सारे त्याच खाऊन. चल बाई नरेश भाऊजी ऐकत पाहतो घरी. नरेश भाऊजी, हो नरेश भाऊजी. असं काऊनजी? चुप चुप बसायचा. सवाल नाही करायचे आपल्याला. हा वो होते ना. आपल्यासोबत झालं असं नाही ना. हा वो साऱ्याच तसं आहे. पाण्यानं यंदा कोणाला साथ नाही दिली. समजा ना मले. समजा चवी तू बी समजा. चुत्या ना मी. हा वो तसं नाही. पण दारू पिऊन काही फायदा होणार आहे का? त्यांना प्रश्न सुटणार आहे का? बरोबर बरोबर आहे तू. दारू पिऊन प्रश्न नाही सुटत. ज्यावेळी नाही सुटत दारू पिऊन प्रश्न. कोण नाही का घरात? नाही. बरं आहे. ये ये ना जवळ. नाही असं तुम्हाला कायच भान राहत नाही. आणि जवळ आले का मग मला लयच त्रास होते. ये बस आता काय रे करत. काय रे परत पडलं ना. बोला ना. का बोलायचं तर? तुम्ही तिथं बसा, मी आठी बसतो. बोला. जवळ आले का होते हो? नवरा आवलं तुला. नवरा जनावरावानी करता तुम्ही पेल्यावर. कायच भान राहत नाही. दिस राहून जाते.
नको आता लेकरू. पाडूनच टाकायचं ना. पाडलंच नाही का त्या 2 टायमाला आता आपण त्याले बी पैसा नाही आपल्या जवळ. पैशाचं सोड ना. पैशाचं जाऊ दिलं ना तर मी लय त्रास होते. डॉक्टरीन जीवातला जीव ओढून काढते. इतला त्रास होते का त्या परीस मरून गेलेलं बरं वाटते. तर तेच म्हणत आहो ना मी. त्या दारू पिऊन प्रश्न नाही सुटत. आपण जहर पिऊ सब खलास. संदीपचा तर विचार करा. म्हातारे मायबाप आहे घरात. तर काही नाही होत. कोणाचं जगणं कोणासाठी नाही थांबत. परभ्या वेळेला फास लावून त्याच्या बायकोचं आणि लेकराचं अडलं का होता. दारू पेले का हाच तमाशा नाही ते तुमचा. जास्त बोललो ग. तू बी पे मी बी पेतो. सब प्रश्न सुटून जातील एका झटक्यात. चांगला चान्स आहे. घरात कोणीच नाही. साली माझा तिसऱ्यांदा वेळ हे. दारू पिऊन येताना मग जहर पिऊ म्हणता. जहर पिऊन प्रश्न सुटत नाही तसं मरून बी नाही सुटत. हाकीन वाढतातच. गांडू आता तुम्ही मर्दासारखे मर्द. आणि समस्या दिसली का घाबरून पळता. घरी बसा तुम्ही. मी पाहतो शेताचं का करायचं ते. तिसऱ्यांदा तुम्ही जहर पिऊन मराच्या बाता करत होता. आता नाही जमणार. मला नाही मरायचं. रडायचं बी नाही. लढायचं आहे. नको मरतो. नको मरतो. जहर पिऊन नाही हो सुटत प्रश्न. नाही सुटत प्रश्न. जहर पिऊन नाही. दुःखाच्या नशेवर दुःखाच्या नशेवर विषाचा उतारा. हा कावाडा मोरा विटावा नगारा. हा कावाडा मोरा विटावा नगारा. मिल्या वीर मरणे नाही ना उपाय. नाही ना उपाय. मिल्या वीर मरणे नाही ना उपाय. नाही ना उपाय. आटली जिंदगी आटला पाय. मसाल्याची भाजी करतो. कुठं नाही आले ना. नाही त्याच्याजवळ लायसन बी नाही बाप्पा. काय करतो गाडी घेऊन दिली एकाले. काय लाडा नव्हे तुमचे अजून का बाप्पा. बाई आलं. अरे तर ते जोडे ठेव तिकडे त्याच्या जाग्यावर. असे कुठं बी फेकले तर तुही माय आली का रागवण तुझ्यावर. न मले बी म्हणन. कसे हो तुम्ही सासरे? आपल्या सुनेले भेटा. आम्हाला अक्कल नको शिकू. ए, बदमा झालंची बहीण पोट. आबाजी आजी तुमची ईन आली. सुरपनखा. अरे या या मायाबाई या. मग सुखानं बसल्या नवरा बायको तर काय रे आपण जावं. हो
म्हणून मग येऊनच गेल्या मनाच्या. लय बीक झाले, आलीच नव्हती ना. हा बरोबर आहे. म्या म्हणलं पाणी घ्या ना. पाहिजे का? हो. घ्या, प्या. का सून नाही का तुमची? नाही, बाहेर गेली आहे. खायची तर बी मीटिंग आहे म्हणे. घे. हे बरं आहे, माणसाचं काम माणसाय सांग काम. म्या म्हणलं म्हातारी सासू सासरे गेले बसून घरात. हो ना, आम्हाला बी लावा लागत होतं कामाले. हम्म. जशी ते आरामच देऊन राहिली बिचारी. हो. आता लपूनच ठेवायचं असं तू तर ठेवा ना बापा. म्या म्हणलं मला का करायला लागते. आता तुमच्या लेकानं खुदकुशी केली आणि तिनं घरा शेती आपलं नाव करून घेतलं. आणि तुमच्या सात बाया बी चढून घेतला ना तिच्या नावावर. म्या म्हणलं तेव्हा थकला घरातून तर ऐकलं नाही तुम्ही. आता केलेच नाही का प्रयत्न? माणूस की सोडून वागलो तिच्या संग. लेकीले जवायले आता तुमचा जावई म्हणजे आमचा धाकला लेकच ना. मग त्या पांढऱ्या कपायच्या सुनीले ठेवलं ना घरात तुम्ही. आणि मग कुंकवाच्या लेकीले काढलं बाहेर तुम्ही. हेच बोलायला येता का? घरबार तुम्ही आमच्या घरी. टोचते ना झाले ठोसकनते. तिच्या नावानं काहीच नाही करायचं. आता तिला घरातून बी हाकलाची हाय. हम्म. म्हणून काका नाही केलं आम्ही. म्या म्हणलं कोर्टात गेली ते पोलिसात गेली आणि तुम्हाला बी जायला का ठेसणार. तरी बी तुम्हाला ठेसण्याची झाली आता. मराले टेकलो तवा तुमचं जावाई नाही आलं ना कामी. तिले टिनाच्या खोडीत काढून ठेवली होती पण थे चाली ना धावून. आणि हे जे दिसते ना हे तिच्या मेहनतीचं आहे. काका नाही केलं तिने. आशा वर्कर झाली, बचत गटात गेली, बकऱ्या पोसल्या. बाई असून तिनं मेहनतीनं कमवलं सारं. लेकीचं लग्न केलं. आमचा पोरग चित्त असताना तर त्यानं बी एवढं सुख नसतं दिलं. पक्क घर बांधलं आणि आम्हाला बी नाही काढलं घराबाहेर. मारे तुमचं जवाईस ना. ह्याच म्हणत आहो ना. धाकला लेक असून त्यानं आम्हाला घराबाहेर काढलं. आणि ते पांढऱ्या कपायाची असून आणि घराबाहेर काढलेली असून तिनंच केलं ना हे सारं. तुम्ही इथवा सुनेचे गोडवे गात जा. म्या म्हणलं नवऱ्या गेल्या तिनं. अव का आपल्या इने चागी देशील का नाही? नाही तर ते अशी जहर उगलत राहील. नाही ते एखादा लालीपाप आणून दे. जनाबाईनं मेहनतीनं सारं उभं केलं. सासू सासऱ्यांचा सांभाळ केला. लेकाले शिकवलं, लेकीले भी शिकवलं, घर बांधलं. बाई म्हणजे भूमाता असते. शेती करायला सुरुवात तिनंच केली. म्हणून आता आपापल्या नवऱ्याच्या संग बायकाईनं शेती केलीच पाहिजे. शेत जमीन आणि घर बाईच्या नावावर असलंच पाहिजे. त्याच्यासाठीच हे तेरवं मंडळ सुरू केलं आहे. सुशे बोलावत्या सासूले. ते कहाची बोलवते मीच घेऊन आली. चला आम्हाने कायले बाबा तुमच्यात. सून तुमची आहे. लेक असन तिच्या पोटी पण तुमच्या कुळाची आहे. तशा तुम्ही बी बाहेरच्या कुळाच्या. पण आता या घरात झाल्या आणि या कुळाच्या झाल्या तशी सुशी बी याच कुळाची आहे. तिला घराबाहेर काढू नका. तिनं चेकर असन शेती तिची तिच्या नावानं करा. तिच्या पाठीशी उभ्या राहा. आम्हाला शहाणपणा नका शिकूना. 4 गुण आहे पावसाळ्यात ज्यादा पाहिले तुमच्यापेक्षा. ते बी खरंच आहे. आता त्याचं नसन ऐकत तर आमचं ऐका. आमचं ऐका ना बापा. हा म्या म्हणलं पोरगा तर गमवला तुम्ही. आता सुन नका गमवना. भांडणात मरण्यापेक्षा प्रेमात जगवा ना तिले. करू द्या सुशीले शेती. बाकी आम्ही तेरो मंडळाच्या बाया आहोत तिच्या पाठीशी. आहोत तिच्या पाठीशी.